स्टार्ट. कारण मीमांसा परिच्छेद. मुद्दे क्रमांक 1 ते 3 हे एकाच घटनेचा भाग असून त्या अनुषंगाने अभिलेखावर पुरावासुद्धा एकत्रित आला असल्यामुळे ते सर्व मुद्दे एकत्रितरित्या कारणमीमांसेकरिता घेण्यात येत आहे. दिनांक 31/5/2018 रोजी दुपारी 4:45 वाजताचे सुमारास विश्व विजय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे गेटसमोर भाग्यविधाता फ्लोअर मिल समोर मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर बी केबिन रोड अंबरनाथ पूर्व येथे फिर्यादी अजित काळे हे त्यांच्या कार्यकर्ता तेजा यादव यास तुला कोणी मारले याबाबत विचारणा करीत असताना फिर्यादी यांचे विभागात राहणारे आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांनी टेंडर डॉक्युमेंटरी नियमाप्रमाणे काम होण्याबाबत अंबरनाथ महानगरपालिकेचे अधिकारी यांना सूचना दिल्याचा तसेच त्यांचे दुकानाचे गाळ्यासमोरून जाणाऱ्या गटारामुळे होणाऱ्या गाळ्याच्या नुकसानीचा मनात राग धरून आरोपी विनोद माने याने फिर्यादीचे समोरून येऊन त्याचे हातामध्ये असलेल्या लोखंडी रॉडने फिर्यादीचे डोक्यावर उपट मारून दुखापत करून त्याचा भाऊ नामे प्रवीण माने यास आवाज देऊन आरोपी विनोद माने याने फिर्यादीस याचा प्रसन्न कुलकर्णी करू अशी धमकी देऊन प्रवीण माने हा त्या ठिकाणी येऊन त्याने फिर्यादीवर लाथ मारली. तसेच साक्षीदार नामे तेजा यास मारहाण करून शिवीगाळी केली. हे शंकेच्या पलीकडे सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही अभियोग पक्षाची आहे. परिच्छेद. फिर्यादी यांनी त्यांच्या निशाणी क्रमांक 12 वरील पुराव्यात असे सांगितले आहे की त्यांचा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. रेश्मा काळे ही त्यांची पत्नी आहे. सन 2015 सन 2020 पर्यंत वॉर्ड क्रमांक 37 अंबरनाथ पूर्व येथे नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. दिनांक 31/5/2018 रोजी महानगरपालिकेच्या माध्यमातून साईनाथ रिक्षा स्टँड ते भवानी चौक येथे सिमेंट रस्ता रुंदीकरणाचे काम चालू होते. रस्त्याचे काम चालू असताना टेंडरप्रमाणे भविष्यात गटाराचे पाणी रोडवर येऊ नये या विचाराने ते नगरपालिकेच्या अधिकाऱ्याशी चर्चा करत होते. त्या संदर्भात विनोद माने आणि प्रवीण माने यांची दुकाने ही रस्त्यालगत होती असे महानगरपालिकेच्या कागदपत्रावरून दिसून आले. त्यांच्या बांधकाम केलेल्या टपऱ्या तेथे दिसून येत होत्या. जर गटाराचे काम झाले असते तर त्यांची दुकाने तोडावी लागली असती म्हणून त्या संदर्भात अधिकाऱ्यांना वारंवार सूचित करत होते की टेंडर डॉक्युमेंट प्रमाणे तुम्ही काम पूर्ण करा. त्याचा राग मनात धरून विनोद माने याने दिनांक 31/5/2018 रोजी त्यांचा कार्यकर्ता तेजा यादव यास धमकावले. तेजा यादव हा त्याच्या दुकानात बसलेला होता. तेथे 10 ते 12 दुकाने सलग आहेत आणि त्यापैकी एक दुकान हे तेजा यादव यांचे आहे. विनोद याने तेजा याला दमदाटी केली की तू काळे चा चमचा आहे का आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर तेजा याचा मला 4 ते 4:15 वाजता फोन आला की त्याला धमकावले आहे व मारले आहे. ते घटनास्थळावर गेले. फिर्यादी पुन्हा सांगतात की तेजा याला मारहाण झाल्यानंतर त्याने प्रथम प्रशांत यांना फोन केला
व फिरके यांचा त्याबाबत त्यांना फोन आला आणि ते घटनास्थळावर गेले. समोरून विनोद लाकडी रॉड घेऊन त्यांच्यासमोर आला. साक्षीदार पुन्हा सांगतो की तो लोखंडी रॉड घेऊन त्यांच्यासमोर आला होता व त्याच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याने रॉडवर हल्ला करत असताना त्याने प्रवीण यांना आवाज दिला आणि म्हणाला की याचा प्रसन्न कुलकर्णीकडून प्रवीणने देखील त्यांच्या गुप्तांगावर मारले. त्यांच्या डोक्याला इजा झाली व डोके रक्तबंबाळ झाले आणि त्यांना चक्कर आल्यासारखे झाले. त्यानंतर थोड्या वेळाने कार्यकर्त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. अगोदर त्यांना छाया हॉस्पिटलला नेले व त्यानंतर सेटल हॉस्पिटलला नेले. सेटल हॉस्पिटल येथे त्यांच्या डोक्याचा एक्स-रे काढला. त्यांना चक्कर येत होती, परंतु तेथे ॲडमिट व्हायची व्यवस्था नव्हती. त्यामुळे चौधरी हॉस्पिटल येथे जाऊन त्यांना ॲडमिट व्हावे लागले. तेथे ते 6 दिवस राहिले. 6 दिवसानंतर त्यांना बरे वाटल्याने ते घरी आले. परिच्छेद. साक्षीदार पुढे कथन करतात की आरोपींनी त्यांची दुकाने जातील या कारणावरून त्यांनी त्यांना मारहाण केली होती. त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या साक्षीमध्ये फिर्याद सिद्ध झाल्याने फिर्यादीस निशाणी 13 देण्यात आले. त्यांनी ज्या आरोपीने त्यांना मारहाण केली त्याला न्यायालयात ओळखले. ज्या रॉडने त्यांना मारहाण झाली तो रॉड सुकलेल्या रक्ताचे डाग असलेला एक टॉवेल, घटनेच्या दिवशी त्यांनी घातलेला शर्ट व पॅन्ट हे न्यायालयात दाखवल्यानंतर ते सर्व त्यांनी न्यायालयात ओळखल्यामुळे त्यांना अनुक्रमे आर्टिकल A ते D देण्यात आले. सदर साक्षीदाराचा आरोपीतर्फे वकील श्री नलावडे यांनी सखोल असा उलटतपास घेतला. उलटतपासामध्ये त्यांनी कथन केले की त्यांचा प्रिंटिंगचा बिझनेस त्यांच्या घरातून ऑपरेट करतात. ते कधीही नगरसेवक नव्हते. त्यांच्या पत्नीची नगरसेविका म्हणून पहिलीच टर्म होती. त्यांनी स्पष्टपणे मान्य केले आहे की ते नगरसेवक नाही. त्यामुळे नगरसेवक जे काम करतात त्या कामाशी त्यांचा संबंध येत नाही. साईनाथ रिक्षा स्टँड ते भवानी चौक या रस्त्यावर कामकाज सुरू होते हे दाखविणारा कोणताही पुरावा साक्षीदार याने पोलिसांना दिलेला नाही. स्टॉप.